आता आम्ही मच्छी घेतलेली आहे, तर घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. आता चाललेलो आहे घरी. तर गर्दी तर खूप होती, तुम्ही बघितलंच. तर चला मी घरात गेल्यानंतर तुम्हाला दाखवते काय काय मच्छी आणलेली आहे ती. नमस्कार, मी मनीषा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे रविवार आणि उद्यापासून मार्गशीर्ष लागतील, त्यामुळे आज ना मच्छी आणायला चाललेली आहे. तर मच्छी स्वस्त भेटते मार्केटमध्ये. ते कुठलं मार्केट आहे ते आपण बघायचं आहे, तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला आपण मच्छी घेऊन येऊ आणि दाखवते तिकडं की मच्छी किती स्वस्त भेटते ते. चला तर मग. तुम्ही बघू शकता घड्याळामध्ये 10:15 वाजलेले आहेत. आम्ही आता चाललेलो आहे मच्छी आणण्यासाठी. तर मिस्टर, मी आणि विघ्नेश आम्ही तिघंजण मच्छी आणायला चाललेलो आहे. तर रस्त्यावरती आज काही गाड्यांची गर्दी नव्हती, कारण रविवार होता आणि सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे गाड्या वगैरे जास्त नव्हत्या. गाड्या कमीच होत्या आणि सकाळची वेळ होती, त्यामुळे गाड्या जास्त नव्हत्याच, फक्त बस वगैरे कुंदी होती. तर आता आम्ही चाललेलो आहे, तुम्हाला दाखवायचं आहे मच्छीचं मार्केट. तर इथं ना मच्छी मार्केटला चाललेलो आहे. तिथं खूप छान, मस्त आणि स्वस्तामध्ये मस्त अशी मच्छी भेटते. तर तेच मार्केट तुम्हाला दाखवायचं आहे, म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ तयार करू. मागच्या रविवारी ना पाहुणे आलेली होती, त्यांना घेऊन गार्डनला गेलेली होती. तर पाहुणे अगोदर गार्डनला गेलेली होती, मी स्वयंपाक निम्मार्धा आवरला घरातला आणि त्यानंतर गेलेली होती. तर थोडी संध्याकाळ झालेली होती, अंधार वगैरे झालेला होता थोडा. आणि नंतर मग तुम्हाला मी गार्डनमधलं थोडंसं दाखवलेलं होतं, ते खूप सर्व ताईंना आवडलं. तर हेच गार्डन आहे. तर गार्डनचा हा मागचा भाग आहे, म्हणजे इथून मागच्या साईडचं गेट चालू होतं आणि संपतं ते पुढं संपतं. तुम्हाला सांगते की कुठं संपतं. तर मधून इथं रस्ता पण आहे गार्डनमध्ये जाण्यासाठी. तर ना खूप ताईंना तो व्हिडिओ आवडला. तर ताई म्हटल्यात की जास्त अंधार आहे, उजेडचं आम्हाला दाखव. तर एक दिवस मी नक्कीच तुम्हाला ना ताईनो गार्डनमध्ये जाऊन सगळं गार्डन आहे ते दाखवीन. खूप मोठं गार्डन आहे, आशियामधलं दुसऱ्या नंबरचं हे गार्डन आहे. तर गार्डनची समाप्ती ना इथं होते, म्हणजे गार्डनचं गेट मागचं आहे ना ते इथं संपतं. आता हा सर्कल आहे ना, त्यानंतर दुसरा एरिया चालू होतो. तर इथून ना आता आम्ही जाणार आहे तलोजाला, तर मच्छी मार्केटला. तर तलोजा MIDC आहे ना, तिथं मच्छी खूप स्वस्त आणि मस्त भेटते, म्हणून आम्ही इकडं आलेलो आहे. तर आम्ही काही सारखी येत नाही, 2-3 महिन्यांनी असं येतो. तर 3 महिने झालं मी येऊन गेली होती मच्छी घेऊन इथून, पण 3 महिन्यानंतर आलेलो आहे, कारण लांब आहे थोडंसं, त्यामुळे आम्हाला सारखं पण आम्हाला यायला भेटत नाही, कारण थोडंसं लांबच आहे. घरापासून 30 किलोमीटरवर अंतरावरती हे मच्छी मार्केट आहे. तुम्हाला गाडीतूनच दाखवलं थोडं, कारण आम्हाला आता गाडी पार्किंगला पुढं लावायची आहे. ह्या साईडला तर काही जागा नाही, सगळी पार्किंग फुल होती, म्हणून त्या साईडला ना गाडी लावली आम्ही. आणि आता रस्ता क्रॉस करून मच्छी मार्केटच्या इकडे चाललेलो आहे, पोचलेलो आहे आम्ही मच्छी मार्केटमध्ये. तर हे बघा मच्छी मार्केट, खूप मोठं असं मच्छी मार्केट आहे. गर्दी पण खूप सारी होती, पण पहाटे 5 वाजल्यापासून ना इथं मार्केटमध्ये गर्दी खूप असते. इथं मच्छी ना एकदम फ्रेश भेटते, म्हणून म्हटलं चला आज संडे पण आहे, मुलांना सुट्टी आहे आणि मुलांना ना 15 दिवस झालं मुलं म्हणत होती की मच्छी पाहिजे. तर म्हटलं चला आज सुट्टी आहे, त्यांना पण लेट जायचं आहे, म्हणून म्हटलं चला मच्छी घेऊन येऊ. तर मुलांना पापलेट पाहिजे होतं, कारण मुलांचं माहितीच आहे तुम्हाला, काटे म्हटल्यानंतर मच्छी नको, बिना काटेची पाहिजे. तर जास्त काटा नसणारी म्हणजे पापलेटच, म्हणून पापलेट बघत होती, पण पापलेट संपलेलं होतं. सर्वजण म्हणायची, विचारलं पापलेट आहे का, तर म्हणायची की नाही, सकाळी 5 वाजल्यापासून पापलेटला गिराईक होतं, ते संपलेले आहेत. सगळ्यांच्यापाशी संपलेली होती, कुणापाशीच नव्हती. तर आम्ही आता म्हटलं का काय घ्यायचं, तर सुरमई घेतो, कारण सुरमईला पण जास्त काटा नसतो आणि सुरमई चवीला पण छान असते. त्यामुळे सुरमई आम्ही बघत होतो चांगली, म्हणजे कशी अशी बिलबिलीत नसाय पाहिजे किंवा मऊ नसाय पाहिजे, अशी एकदम ताजी आणि ताजीच मच्छी सगळी असते इथं, फ्रेश एकदम माल भेटतो. तर बघा किती छान आणि मोठी मच्छी आहे, मस्त मच्छी होती बरं का. तुम्ही इथं बघू शकता कोळंबीचे कितीतरी प्रकार आहेत, 4 का 5 प्रकार कोळंबीचे आहेत. तर कोळंबी ना 500 रुपये किलो आहेत, आणि आमच्या इथं ना घ्यायची म्हटल्यानंतर 800 रुपये कोळंबी किलो आहे. म्हणून म्हटलं चला 300 रुपयाचा जरी आपल्याला एवढा म्हणजे फायदा होत असेल, मी काही किलो घेतली नाही, अर्धा किलो घेतली, त्यामध्ये 150 रुपये आपले वाचलेच की. आणि त्यानंतर इकडं ना मासा होता, त्यानंतर ना बांगडे सुद्धा होते. तर मला बांगडे घ्यायचे होते, तर बांगडे 140 रुपये किलो होते, तर अर्धा किलो घेतले. त्यानंतर मोठे मासे पण आहेत, त्यानंतर वाम पण आहे बघा इथं, आणि सुरमई सुद्धा आहे. पण इथं मी सुरमई घेतली नाही, कारण थोडीशी मऊ होती, म्हणून मी दुसरीकडे सुरमई घेतली. तर इथं बघा रावस पण आहेत आणि इकडं बांगडं पण आहेत. तर बांगडं सुद्धा एकदम मस्त फ्रेश माल होता, त्यातलं घेतला अर्धा किलो. मच्छी सर्व घेतल्यानंतर आम्ही इकडं साफ करण्यासाठी आलेलो आहे. तर मच्छीच्या पाठीमागच्या साईडलाच ना
इकडे सगळी बसलेली आहे ती मच्छी साफ करणारे आहेत. पुढच्या साईडला मच्छी विकणारे आहेत आणि त्यांच्या पाठीमागं मच्छी साफ करणारे आहेत. तर विघ्नेश आणि विघ्नेशचे पप्पा साफ करायला लाईन लावलेली होती, कारण खूप गर्दी होती त्यामुळे लाईन लावावी लागत होती. तर मी इकडं ना उन्हामध्ये उभा राहिलेली होती. डोळ्यावरती सगळं किरण येत होतं. मोबाईल फिरवला की लगेच किरण आलं माझ्या डोळ्यावरती, त्यामुळे डोळे माझे असे झाकले. तर इकडे बघू शकता तुम्ही किती मस्त मस्त मच्छी आहे. खरंच छान मच्छी भेटते. आता आम्ही मच्छी घेतली, त्यानंतर साफ पण करून घेतली. तर चला आता घरी जायचं आहे. आता आम्ही मच्छी घेतलेली आहे. तर घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. आता चाललेलो आहे घरी. तर गर्दी तर खूप होती, तुम्ही बघितलंच. तर चला मी घरात गेल्यानंतर तुम्हाला दाखवते काय काय मच्छी आणलेली आहे ती. आम्ही ना आत्ताच घरी पोचलेलो आहे. मच्छी घेऊन आलो. तर किचनमध्ये ना मच्छी सर्व आहे ती धुवून ठेवलेली आहे. तुम्हाला दाखवते मी मच्छी आणलेली आहे ती. काय काय आणलेले आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते, सांगते. तर चला किचनमध्ये. तर इथं बघा सुरमई आणलेली आहे अर्धा किलो. त्यानंतर कोळंबी आणलेली आहे 200 रुपयाची. अर्धा किलो पण नाही, जरा कमीच आहे. आणि त्यानंतर 3 असे बांगडे आणलेले आहेत. आणि इकडं ना ही मच्छी काही जास्त मुलांना आवडत नाही, पण ही कडक केल्यानंतर खूप छान लागतं. मांदेलं आहे हे. तर घेतलेलं होतं कारण म्हटलं तव्यामध्ये फ्राय करायला खूप छान लागतं, म्हणून 20 रुपयाचं घेतलं आहे. काही जास्त रुपये नाही किंवा किलो पण जास्त नसतो. 150 रुपयाला 1.5 किलो भेटत होती. तर म्हटलं बाबा 20 रुपयाचीच दे, म्हणून मांदेले ना 20 रुपयाचं आणलेलं आहे. तर चला आता मच्छी वगैरे फ्राय करायची आहे. त्यानंतर कोळंबीचा रस्सा करायचा आहे. तर आता मी करून घेते सर्व. तर भात आणि चपाती करून गेलेली होती. आता फक्त ना मच्छीच राहिलेली आहे. तर करून घेते आता मच्छी. फ्राय मच्छी करायची आहे आणि कोळंबीचा रस्सा करायचा आहे. तर रस्स्याला ना खोबऱ्याचा मसाला करायचा. खोबऱ्याचा मसाला संपलेला आहे. तर चला मी आता करून घेते खोबऱ्याचा वगैरे मसाला. आणि हो, कोळंबीचा तुम्हाला भाव सांगायचा विसरली. 200 रुपयाची कोळंबी आहे. तर बघू शकता तुम्ही मच्छी आहे ना किती एकदम ताजी ताजी फ्रेश आहे आणि पीस पण मस्त पडलेले आहेत. घरामध्ये साफ करायचं आणि किंवा कटिंग करायचं किंवा कापायचं म्हणले ना मच्छी, तर आपली सुरी असते ती धारदार नसते किंवा धार नसते, कमी धार असते आणि कापत नाही. सगळे चिंध्या चिंध्या होऊन जातात मच्छीच्या. त्यामुळे मी तिथूनच ना कट करून आणली मच्छी आणि साफ करून आणली. तर इथं बघा रवा घेतलेला आहे. त्यानंतर लाल तिखट घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, धना पावडर घेतलेला आहे आणि हळद घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आहे ना एकत्र करून मच्छीला लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर अर्धा तास लावून ठेवा हे सर्व साहित्य. म्हणजे काय होतं मच्छीमध्ये मुरलं जातं आणि मच्छी खूप छान टेस्टी लागते. आता पण मी फ्राय केली त्यावेळेला खूप छान टेस्टी झालेली होती, पण अर्धा तास जर आपण ठेवलं ना तर मुरलं जातं म्हणजे सर्व साहित्य आहे ते हे. त्यामुळे अर्धा तास लावून ठेवायचं. तर मला तर काही वेळ नव्हता कारण त्यांना पण कामावर जायचं आहे. त्यामुळे आता मच्छी तळून घेते. आता रवा वगैरे लाल तिखट आहे ते सगळं एकजीव करून घेतलं. आता आपल्याला ना तांदळाचं पीठ थोडंसं टाकायचं आहे. माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी बेसन पीठ टाकलेलं आहे. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल ना तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ टाका, कारण मच्छी ना कुरकुरीत होण्यासाठी मदत होते. त्यासाठी तांदळाचं पीठ टाकायचं. नाहीतर आपण फक्त रवा लावला ना तर रवा एका साईडला आणि मच्छी एका साईडला होऊन जाते आणि मच्छीला रवा राहत नाही. त्यामुळे मी आता बेसन पीठ टाकलेलं आहे, तांदळाचं पीठ नाही म्हणून. तर झालेलं आहे मिक्स सगळं आपलं. आता व्यवस्थित सगळे मच्छीला लावून घेते आणि त्यानंतर तेलामध्ये सोडून देते. मच्छीला हा सर्व मसाला लावून घेण्यापूर्वी मी शेगडीवरती ना तवा ठेवलेला होता गरम करण्यासाठी. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं. तेल जास्त नाही टाकायचं, कमीच टाकायचं. मी 3 पळ्या टाकलेल्या होत्या. तर यामध्ये आता जे मच्छीचं पीस आहेत ना आपण रव्यामध्ये बुडवून घेतलेले आहेत, जो मसाला लावलेला होता ते सोडले आणि त्यानंतर जो मसाला आपण मच्छीला लावला तोच मसाला या मच्छीच्या पीसवरती सोडायचा. म्हणजे काय होतं मस्त अशी मच्छी गुबगुबीत एकदम तळली जाते आणि कुरकुरीत होते. मसाला लगेच ना खाली असा पडत नाही. त्यामुळे वरून असा मसाला टाकायचा म्हणजे मच्छीला सगळीकडून मसाला लागला जातो. आता सगळे पीस आहेत ते मी सोडून घेते. सर्व मच्छी आहे ती तेलामध्ये सोडून झाल्याच्या नंतर गॅस आहे तो फास्ट करायचा आणि 5 ते 7 मिनटं मच्छीला चांगली खालून ना फ्राय होऊन द्यायची आणि त्यानंतरच पलटी करायची. ज्या वेळेला खालचा भाग आहे ना मच्छीचा तो कडक होतो त्यावेळेलाच पलटी करायची, म्हणजे मच्छी आपली कुरकुरीत होते. तर ज्या वेळेला आपण पलटी करतो ना त्यावेळेला गॅस आहे तो कमी करायचा, म्हणजे मच्छी आपली करपत नाही. दोन्ही साईडकडून ना मस्त कुरकुरीत भाजली जाते, खमंग भाजली जाते, मस्त अशी मच्छी तयार होते. तर बघा मी
बांगडा आणि सुरमई ना फ्राय केलेला आहे. सुरमईची पातळ भाजी ना खूप छान लागते. पातळ भाजी करणार होती पण मुलं म्हटली आम्हाला पातळ भाजी नको, फ्रायच कर. मग मी काय केलं, कोळंबी आणलेली होती ना त्याचा रस्सा केलेला आहे. मटणासारखा सेम रस्सा केलेला आहे. पेस्ट वगैरे कांद्याची काय केली नव्हती कोळंबीच्या रश्श्यासाठी. फक्त ना मसाला खोबऱ्याचा भाजून घेतला तेलामध्ये, चटणी मीठ टाकलं, पाणी टाकलं आणि त्यानंतर कोळंबी सोडली होती रश्श्यामध्ये. तर कोळंबीचा पण रस्सा तयार झालेला आहे, तुम्हाला दाखवते मी. आता आपली मच्छी सुद्धा फ्राय करून झालेली आहे. तर ही बघू शकता तुम्ही, मच्छी किती मस्त फ्राय झालेली आहे, तुम्हाला दाखवते. तर ही बघा, मस्त बांगडे वगैरे कडक असे झालेले आहेत. त्यानंतर सुरमई पण केलेली आहे फ्राय आणि इकडे कोळंबीचा रस्सा सुद्धा चाललेला आहे. तर कोळंबीचा रस्सा सुद्धा खूप छान असा होणार आहे, कारण तरंग बघा किती आलेले आहे त्याच्यावरती. आणि इकडे ना मांदेले टाकलेले आहेत तव्यामध्ये भाजण्यासाठी. कडक असे मांदेले करायचे. ओलं खोबरं असतं ना त्याची कोळंबीची भाजी खूप छान लागते, म्हणून आज ओले नारळाच्या कोळंबीची भाजी केलेली आहे. मस्त छान लागते ती भाजी. एकदा मी केलेली होती, बऱ्याच वेळा मी सुक्या खोबऱ्याची करायची, पण आज ना ओल्या खोबऱ्याची केलेली होती. कारण गेल्या वर्षी ना ओल्या खोबऱ्याची मी भाजी करून बघितली होती कोळंबीची, मस्त टेस्टी अशी झालेली होती. तर म्हटलं चला आज पण ओल्या खोबऱ्याची करू आपण, कारण ओलं खोबरं माझं फ्रीज मध्ये होतं, फोडलेलं एक नारळ. तर म्हटलं चला ओलं खोबरं आहे तर करू आपण. तर केलेले आहे. तर ही बघा कोळंबीची भाजी किती मस्त तरंग आलेले आहे. त्यानंतर इकडे ना मांदेले सुद्धा कडक होत आहेत आणि इकडे पण मच्छी आहे ती आपली फ्राय झालेली आहे, बांगडा आणि सुरमई. तर माझं आता काम काय झालेलं नाही, स्वयंपाक सगळा झालेला आहे, पण कपडे वगैरे धुवायचे आहेत. तर आता स्वयंपाक करते, जेवाय वाढते सर्वांना आणि त्यानंतर मग कामाला लागते. तर चला मांदेले मला पलटी करायची आहे, ते पलटी करून घेते. दुपारच्या 3 वाजलेले आहेत. आता माझं सगळं काम झालेलं आहे. मच्छी वगैरे फ्राय करून घेतली. मच्छी एवढी टेस्टी झाली, तिला सर्वांना आवडली आणि एकदम कुरकुरीत झालेली होती. माझ्याकडे ना तांदळाचं पीठ नव्हतं, म्हणून मी बेसन पीठ टाकलं. कारण मच्छीला ना बेसन पीठ लावलं ना किंवा तांदळाचं पीठ रव्यामध्ये मिक्स करून की चिकटलं जातं. रवा नुसता लावला की चिटकत नाही आणि तळता वेळी ना सगळा रवा आहे तो सगळा बाजूला होतो आणि मच्छी बाजूला होते. नुसती मच्छीच फ्राय होते. त्यामुळे ना तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही रव्यामध्ये तांदळाचं पीठ टाकत जावा. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी बेसन पीठ टाकलं. तर एकदम टेस्टी अशी झालेली होती मच्छी, सर्वांना आवडली. आणि जे कोळंबीचं ओल्या खोबऱ्यामध्ये भाजी केलेली होती ना, एक नंबर झालेली. रस्सा खूप आवडला आणि खूप दिवसांनी ना मी अशी भाजी केलेली होती ओल्या नारळाच्या खोबऱ्याची. आणि मी दुसऱ्या वेळी केली अशी ओल्या नारळाची कोळंबीची भाजी, कारण मी पहिल्या वेळी ना गेल्या वर्षी केलेली होती, ती सर्वांना आवडली. म्हणून म्हणलं बघू तरी ओल्या नारळाची आता करू आपण. तशीच जमते का, तर सेम तशीच जमलेली होती. मस्त लागली, छान लागली. आपण जसा मटणाचा रस्सा करतो ना त्याच प्रकारे कोळंबीचा रस्सा आहे तो करायचा. कोळंबी ज्या वेळेला आपण साफ करतो ना त्यावेळेला गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची. म्हणजे कोळंबीचं ना शिजल्यानंतर असा ज्या वेळेला कोळंबीला आपण साफ करून घेतो ना, साफ करून तर मी बाहेरूनच आणलेली होती, पण साफ करून आणतो त्यावेळेला उकळून घ्यायची गरम पाण्यामध्ये. म्हणजे काय होतं, कोळंबी जसा तसा आकार राहतो शिजल्यानंतर. म्हणून मी कोळंबी काय केली, अगोदर गरम पाण्यात उकळून घेतली आणि नंतर मग मटण कसं वापरून घेतो तशी काही कोळंबी वापरून घ्यायला लागत नाही. तेलामध्ये मसाला भाजला आणि त्यामध्ये मग पाणी ओतलं, गरम पाणी ओतलं, म्हणजे टेस्ट पण लागते. त्यानंतर तरण सुद्धा चांगली येते. म्हणून मी असा केलेला होता रस्सा कोळंबीचा. खूप छान लागला. कांद्याची पेस्ट वगैरे काही सुद्धा आज केली नव्हती, साधा मस्त असा रस्सा केलेला होता कोळंबीचा. तो छान सगळ्यांना आवडला, मस्त लागला. सर्वांनी आम्ही पोट भरून खाल्लं. 1.5 चपाती खायची ती 2 चपात्या खाल्ल्यात आम्ही सर्वांनी आणि मस्त लागली बरं का कोळंबी मच्छी आणि चविष्ट पण होती. तुम्हाला आज व्हिडिओ हा छोटासाच येतोय, तर मला ना तुम्हाला मच्छीचं मार्केट दाखवायचं होतं. तर तिथं ना मच्छी खूप स्वस्त भेटते. मी खूप दिवसांनी गेली होती, म्हणजे जवळजवळ 2-3 महिन्यांनी गेली असेल. 15 दिवस झाले मुलं म्हणत होती की मच्छी पाहिजे, तर लांब आहे थोडंसं त्यामुळे आम्हाला जाता येत नाही. कधीतरी आम्ही जातो असं. तर 2-3 महिन्यानंतर आम्ही गेलो होतो. आज संडे होता, मुलांना सुट्टी होती, त्यांना पण थोडंसं काम लेट होतं, त्यामुळे म्हटलं चला आज वेळ आहे तर जाऊ. तर जायच्या अगोदर मी चपात्या भात करून गेली तिला. तर मग माग आल्यानंतर स्वयंपाक सगळ्याच करायचा म्हणल्यानंतर नाही होत. सकाळी सुद्धा मी लेट उठली होती. आज संडे म्हटलं मुलांना सुट्टी आहे, टिफिन वगैरे नाही, तर थोडंसं लेट उठू म्हणून लेट उठलेली. 7 वाजता उठून आंघोळ वगैरे झाली, चपाती भात सगळं करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवलं घड्याळामध्ये 10, 10:30 का 10:15 वाजेपर्यंत गेलेलो होतो. त्यानंतर मग मागे यायला 11:45 वाजले. तिथून पुढे मग मच्छी फ्राय
काय केली, जेवलो आणि त्यानंतर सर्व आता काम आवरलेलं आहे. आजचा व्हिडिओ छोटासा झालेला आहे, तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वांना शुभ दुपार.